मी सध्या पुरसुंगी या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक हे उद्याच्या 2 तारखेला मतदान होतं। मात्र उद्याच्या 2 तारखेला होणारं मतदान आता येणाऱ्या 20 तारखेला होणार आहे आणि 3 तारखेचा जे निकाल होता तो 3 तारखेचा निकाल आता येणाऱ्या 21 तारखेला होणार आहे। त्यासाठी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षाचे अधिकृत असलेले उमेदवार हे सर्वस्व आपलं पणाला लावून जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रचार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केले होते। त्यामध्ये अनेक अपक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वस्व पणाला लावून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे। मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं उद्या जे होणारं मतदान होतं ते मतदान उद्या न होता 2 तारखेला न होता 20 तारखेला होणार आहेत। या सर्व गोष्टीबद्दल अनेक उमेदवार जे आहेत ते हतबल झालेले आहेत, खर्च मोठा झालेला आहे। अनेक उमेदवार हे समभ्रमणामध्ये आलेले आहेत की पुन्हा एकदा आता आम्हाला नव्याने फॉर्म भरावा लागणार की काय, पुन्हा एकदा आम्हाला नव्याने चिन्ह मिळणार आहे का काय, अशा समभ्रमामध्ये असलेल्या उमेदवारांची नेमक्या प्रतिक्रिया काय असणार आहेत। आणि टेम्पटेशनमध्ये काही उमेदवार गेलेले आहेत, काही उमेदवार डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत। या सर्व गोष्टीच्या महत्त्वाच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपण या ठिकाणी पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेचे शिवसेना उद्धव गटाचे अधिकृत असणारे उमेदवार विशाल नाना हरपळे यावेळेस आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नाना, उद्याच्या 2 तारखेला पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीचं मतदान होतं, मात्र उद्या मतदान न होता येणाऱ्या 20 तारखेला मतदान होणार आहे। काय सांगाल याबद्दल? खरं तर मीही काल रात्री थोडासा संभ्रमात पडलो आणि संभ्रमात पडल्याच्या नंतर मी स्वतः पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदचे CEO साहेब मी यांना संपर्क केला आणि त्यांना फोन करून विचारलं, साहेब अशी जी बातमी समजते ती खरी आहे का? तर CEO साहेबांनी सुद्धा सांगितलं की थोडंसं आमच्याकडे माहिती आलेली आहे, जोपर्यंत अधिकृत आयोगाकडनं काही पत्रव्यवहार त्यांच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत थोडंसं सांगणं त्यांनासुद्धा अवघड वाटत होतं। त्यामुळे त्यांनी सांगितलं तोंडी की नाही असं थोडंसं समजलेलं आहे। आणि हे सगळं करत असताना मग साधारण त्यांना विचारलं की मग हे आम्हाला समजेल कधी? तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे जसा मेसेज येईल त्या पद्धतीने तो मेसेज आपल्या पुरसुंगीच्या ग्रुपवर आम्ही सांगण्याचा आणि टाकण्याचा प्रयत्न करू, त्यानंतर मग तुम्ही ठरवा काय करायचं ते। परंतु अशी माहिती कच्ची आलेली आहे त्यांनी सांगितलं। त्याच वेळेस मग मी आज सकाळी त्यांच्या इथं ऑफिसमध्ये संपर्कात आहे की खरं प्रकार काय घडलेला आहे। तर त्यांनाही अजून अधिकृत कुठं माहिती इथं प्राप्त झालेली नाही आहे, परंतु एक संध्याकाळपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी काही माहिती मिळेल ते आम्ही पुढं पुरसुंगी गावामध्ये सर्क्युलेट करू। तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जी काही माहिती मिळते म्हणजे प्राप्त माहितीनुसार किंवा IQ माहिती किंवा कुठलीही माझ्याकडं माहिती कागदोपत्री नाही आहे, त्यामुळे मी स्ट्रॉंगली आज तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत मी गॅरंटेड सांगू शकत नाही, परंतु जी मिळाली ती तुमच्याशी शेअर करू शकतो, ज्याच्यामुळे थोडाफार का होईना दिलासा नागरिकांना, मतदारांना आणि उमेदवारांनासुद्धा मिळाला पाहिजे। शेवटी लोकशाही आहे, निवडणुका होणार आहेत, कोणाचा तरी जय पराजय होणार आहे, कोणतरी निवडून येणार आहे तो आनंदी होणार आहे, कोणतरी पराभव होईल तो दुःखी होणार आहे, परंतु आपल्याला जनतेच्यासाठी मतदारांसाठी काम करायचं आहे। आपण ते सातत्याने ठेवलं पाहिजे। यासाठी आपण आपल्याला मिळालेली माहिती जनतेपर्यंत का पोचू नये असं माझं स्वतःचं मत आहे। त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला या ठिकाणी मी सांगू इच्छित आहे की जी काही उद्या इलेक्शन होणार होती म्हणजे मतदान होणार होतं त्याच्यासाठी काही जी काही प्राप्त माहिती मिळाली आहे कागदोपत्री नाही, पुन्हा सांगतो मी IQ माहिती आहे की जे काय SCचे उमेदवार होते, नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्यांचं नाव की माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी गायकवाड आहे, त्यांचं नॉमिनेशन अर्ज आहे ना या ठिकाणी अवैध ठरवला होता। तर त्यांना मी संपर्क केला आणि त्यांना विचारलं, बाबा नक्की काय विषय आहे मला थोडासा समजू द्या, कारण मी तुम्हाला लोकशाही मार्गामध्ये जो तुम्हाला अधिकार दिला आहे तो तुमचा संविधानिक आहे, त्याला कोणी अडू शकत नाही। एका माणसासाठी काय गावातल्या 81,000 मतदारांसाठी काय तो नियम सर्वांना सारखा आहे, त्याच्यामुळे त्या विचाराला जरी निर्णय दिला असेल तर तो कुठंतरी कोर्टाने किंवा आयोगाने तपासला असेल, त्याच्यामुळेच ही निवडणूक प्रक्रिया 20 दिवस पुढे गेली असेल, त्यामुळे काही कुणावर नाराज व्हायचं कारण नाही आहे। त्यामुळे मला असं समजलं की त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता। तर त्यांना मी विचारलं तुमचा अर्ज अवैध का ठरवला? तर त्यांनी सांगितलं की बाबा मी लोकसभेला मतदान केलं आहे, मी विधानसभेला मतदान केलं आहे, आता निवडणूक नगर परिषदेची प्रारूप मतदार यादीमध्ये नाव आलं आहे की नाही आलं आहे, अंतिम मतदार यादीत नाव आलं आहे की नाही आलं आहे हे त्यांनाच माहीत। मग त्यांनी नॉमिनेशन अर्ज भरला, त्या अर्जामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी नमूद केल्या असतील, त्यांच्या काही टेक्निकल गोष्टी त्या अर्जामध्ये नमूद नसतील तर ते
आरो साहेबांनी तो अर्ज अवैध ठरवला इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा ज्यावेळेस मी लोकसभेला मतदान करतो, विधानसभेला मतदान करतो, जर नगर परिषदेमध्ये या गावचा मी नागरिक आहे, गेल्या अनेक वर्षापासूनचा SC समाजाला आरक्षण पडले नगराध्यक्षपदाचं, तो माझा संविधानिक अधिकारी उभा राहण्याचा आणि माझं अंतिम यादीमध्ये नाव येत नाही, त्याच्यामुळे मला ती प्रक्रिया थोडीशी चुकीची वाटली. त्यांनी नॉमिनेशन अर्ज भरला, तो अर्ज वैध की अवैध ठरवण्याचा अधिकार हा आरो साहेबांचा आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्याचा तपासण्या केल्या असतील, अवैध ठरवलं असेल. अवैध ठरवल्याच्यानंतर हे प्रतिनिधी असतील नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते कोर्टाकडे गेले असतील, कोर्टाकडे त्यांनी तो काही एव्हिडन्स दिला असेल. एव्हिडन्स दिल्याच्यानंतर त्यांचा तो तक्रार त्यांची ॲक्सेप्ट केली की फेटाळली माहीत नाही, परंतु फेटाळली असेल तर ते अजून वरिष्ठ कार्यालयात गेले असतील आणि वरिष्ठ कार्यालयात गेल्याच्यानंतर जर निवडणूक आयोगाकडे हा विषय गेला असेल आणि निवडणूक आयोग जर फुरसुंगी नगर परिषदेला कळवत असेल की निवडणूक पोस्टपोन झाली आहे 20 दिवस पुढं, तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. त्याच्यामुळे ही प्रक्रिया 20 दिवस पुढं गेली. शेवटी ते बी व्यक्ती आहेत, गावचे बी व्यक्ती आहेत, संविधानिक अधिकार आहे त्यांचा आणि असा अधिकार त्यांचा डावलला जात असेल तर त्यांना ती न्यायिक प्रक्रिया करता येते आणि त्यांना त्यांचा अधिकार त्या ठिकाणी मागता येतो. अशी प्रक्रिया समजली आहे. मग याच्यामध्ये आता मतदारांमध्ये संभ्रम असण्याचं कारण नाही आहे, कारण तो कधी ना कधी मतदान करणारच आहे, परंतु उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. तर उमेदवारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 32 नगरसेवकांची जी 16 प्रभागाची जी सामान्य प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठंच मला असं वाटत नाही की कुठं त्यांच्यामध्ये डिस्टर्ब होईल. परंतु जो नगराध्यक्षपदाचा SC कॅन्डिडेट आहे हे गायकवाड साहेब, मला वाटतं नितीन गायकवाड असं काहीतरी नाव आहे त्यांचं, ॲडव्होकेट नितीन गायकवाड, तर ते शेवटी ॲडव्होकेट आहेत, शेवटी ते काही कच्चे नसतील, त्यांना कायदा कानून सगळं कळते, त्यामुळे ती हा विषय पुढे आलेला दिसतो आहे. तर ही नगराध्यक्षपदाची जी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये सुद्धा असं थोडंसं समजतं आहे, कळतं आहे थोडंसं बाबा आपल्याला नॉलेज काहीतरी आहे की बाबा ही जे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. त्यांचं म्हणणं की त्यांचा अर्ज वैध करा, त्यांनी काही पुरावे दिले असतील. यदा कदाचित काही निवडणूक आयोगाने जे काही आदेश दिला आहे किंवा संध्याकाळपर्यंत येईल त्याच्यामध्ये ते प्रकरण सविस्तर लिहिलेलं असेल, त्याच्या संदर्भात आरो साहेब काही निर्णय घेतील. या निर्णयामध्ये जर त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला तर नवीन नॉमिनेशन अर्ज भरणं हे नगराध्यक्षपदासाठी सुद्धा होणार नाही किंवा 32 नगरसेवकांच्या सुद्धा नवीन कुठले घटना होणार नाही. परंतु त्यांचा अर्ज जर वैध ठरवला गेला तर त्या अर्जाला इन्क्लूड करून, असं मला वाटतं, असं प्रक्रिया असेल. हे मी कुठं शासकीय माणूस नाही आहे, परंतु मला जे नागरिक म्हणून समजतं ते अशा प्रकारचं जर तर होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये तो अर्ज जर वैध झाला तर त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल. त्याच नगराध्यक्षांपैकी हे एक उमेदवार, त्यांना चिन्ह वाटप होईल. आता चिन्हामध्ये लोकांमध्ये संभ्रम आहे की चिन्हाचं काय होईल. मग त्यांचा जर अर्ज प्रथम असेल, प्रथम प्रायोरिटी असेल आणि त्यांनी जे प्रथम चिन्ह मागितलं असेल तर ते जर इतर उमेदवारांना कुणाला दिलं असेल तर त्याच्यामध्ये थोडी क्लिष्टता येईल, त्याच्यामध्ये काय निर्णय होईल माहीत नाही. परंतु ते चिन्ह जर प्रथम त्यांनी मागितलं असेल, अर्ज पहिला भरला असेल तर त्यांना ते चिन्ह देणं क्रमप्राप्त आहे. परंतु त्यांचा अर्ज जर शेवट आला असेल तर मग चिन्ह वाटपामध्ये जे काय त्यांनी चिन्ह मागितलं असेल फर्स्ट, सेकंड, थर्ड प्रायोरिटीला, त्याच्यामध्ये फर्स्ट चिन्ह गेलं असेल, सेकंड चिन्ह गेलं असेल, थर्ड प्रायोरिटी चिन्ह त्यांना निवडणूक आयोगाकडनं मिळू शकते यदा कदाचित. ते मिळाल्याच्यानंतर मग ज्यांना कोणाला त्या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये कोणाला अर्ज विड्रॉ करायचे असतील तर कोणी अर्ज नगराध्यक्षपदाचे विड्रॉ करतील, परंतु नवीन अर्ज कोणी भरू शकत नाही. परंतु या स्थितीमधले अर्ज विड्रॉ करायचे असतील तर अर्ज विड्रॉ करू शकतात. चिन्हाचं वाटप होईल आणि चिन्हाचं वाटप झाल्याच्यानंतर जी निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन असतील त्याप्रमाणे प्रचार होईल काही ठराविक दिवसांचा आणि मग 20 तारीख जी ठरली त्या दिवशी मतदान होईल आणि 21 तारखेला निकाल लागेल. अशी प्रक्रिया आहे असं माझ्या माहितीनुसार मला वाटतं आहे. परंतु जोपर्यंत संध्याकाळपर्यंत ही प्रक्रिया कागदोपत्री आपल्याला समजत नाही, आपल्याला दिसत नाही, आपल्या हातात मिळत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यावर चुकीचं भाष्य करणं मला आवडणार नाही. कारण सांगतो, विशाल नाना हरपळेंकडं या नगर परिषदेकडं एक वेगळ्या अँगलनी पाहिलं जातं आहे. त्यांच्याकडनं लोकांना अपेक्षा आहेत की ही व्यक्ती आपल्याला नगर परिषदेमध्ये पाहिजे, मतदारांना पाहिजे, नागरिकांना पाहिजे. परंतु काही ठराविक पुढारी आहेत त्यांना विशाल नाना नको आहे. परंतु काही हरकत नाही, पुढाऱ्याला जर मी नको असेल आणि मतदारांना जर मी हवा असेल तर 100% ह्या नगर परिषदेच्या ऑफिसमध्ये जर मी गेलो तर मी चांगल्यासाठी जाणार आहे आणि चांगल्या गोष्टी नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांसाठी घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक विनंती आहे की
सुज्ञ मी म्हणत नाही स्वतः सगळं माझ्यासाठी आहे म्हणून, परंतु कोणी उमेदवार असू द्या, सुज्ञ, हुशार, अभ्यासू आणि चांगल्या पद्धतीचा, निस्वार्थी आणि भ्रष्टाचारी मुक्त असलेला उमेदवार या ठिकाणी या 33 नगरसेवकाच्या बरोबर या नगरपरिषद येणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही नगरपरिषद भारतातील सर्वात श्रीमंत आणि टॉपची असणार आहे. या नगरपरिषदेमध्ये मतदारांना विनंती आहे, चांगल्या आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार निवडून द्या. आता जी 20 दिवसाची प्रक्रिया मिळाली, माझ्यासारख्या उमेदवाराला काही दुःख नाही आहे, मी दुःखी नाही आहे, मी उलट समाधानी आहे. मी या काही ठराविक दिवसामध्ये ज्या मतदारांपर्यंत पोचलो नव्हतो, जे मतदार मला सांगत होते नाना तुम्ही आमच्या घरी आलो नाही, त्या मतदारापर्यंत पोचण्याची मला संधी मिळाली. मी आजपासून सकाळी फिरलो आहे, आताही तुमची बाईट दिल्याच्या तर मी माझ्या मतदारांपर्यंत पोचणार आहे, त्यांच्यापर्यंत माझं काम सांगणार आहे. आणि मला 20 दिवस कमीत कमी मला आता चान्स मिळाला प्रभाग क्रमांक 6मध्ये पोचण्याचा. आणि त्यांच्यासोबत माझ्यासोबत जे मशालीचे उमेदवार आहेत, या मशालीच्या उमेदवारांना मी माझ्या प्रभागामध्ये वाचल्यामुळे मला इतर उमेदवारांच्यासाठी जाता नाही आलं. तर मला 20 दिवसामध्ये आता पहिले 15 दिवस तरी कमीत कमी माझ्यासोबत जे मशालचे नरुबे आहेत त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्या प्रभागात जाऊन मी काही लोकांना आवाहन करणार आहे की आमच्यासोबतचे उमेदवार स्वच्छ, चांगले, सुशिक्षित, भ्रष्टाचार नसलेले, अंगावर कुठलाही भ्रष्टाचार नसलेले आणि चांगले अभ्यासू नगरसेवक माझ्यासोबत उभे आहेत, त्यांना आपण खरंच निवडून द्या. हे आव्हान करायला मला 15 दिवस मिळाले आणि माझ्या प्रभागामध्ये 5 दिवस पुढचे हे मला खूप झाले तिथपर्यंत पोचायला. त्यामुळे मी समाधानी आहे, दुःखी नाही. कारण नागरिकांना ह्या भारतामध्ये समान अधिकार दिला आहे. एक नागरिक काय आणि 81,000 नागरिक काय हे समान आहेत. त्या बिचाऱ्यावर जर अन्याय झाला असेल तर त्यांनी काही प्रक्रिया चुकीची केली असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. आणि ज्यांना वाटतं आहे की आता आमचा एवढा खर्च झाला, हे झालं, ते झालं, आता काय होणार, तर मी त्यांनाही दिलासा देईल की मी हा प्रश्न इथं आता ऑफिसमध्ये विचारायला आलो होतो की निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार जो काय 2.5 किंवा 3.5 लाखाचा जो खर्च आहे त्याची खर्चाची मर्यादा ही काल रात्री संपली. आता मलाही प्रश्न पडला आहे की मला जो आता इतर जो आता 20 दिवसाचा खर्च नव्याने खर्च करायचा आहे त्याच्यासाठी जर मला आयोगाने आता काही गाईडलाईन्स मिळतील का नाही मिळतील, खर्चाच्या काही मर्यादा कळतील का, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑथोराईज आमचा खर्च जो काही द्यायचा आहे, जो तुम्ही रोज मागता आम्हाला, तो आम्हाला आता देण्याची प्रक्रिया परत नव्याने होणार का, किंवा जी काय प्रक्रिया मागची गेली ती आपण शून्य समजणार का, नव्याने सुरुवात करणार का, किंवा नव्यानं जर करायचं म्हटलं तो 2.5 लाख जो खर्च आला आहे तो आता आमचा भरून कोणी द्यायचा. कारण ह्या ज्या चुका आहेत त्या प्रशासनाच्या आहेत. कारण त्या व्यक्तीने ज्यावेळेस तुम्हाला अर्ज वैध की अवैध सांगण्यासाठी तुमच्याकडं आला होता, तो अर्ज जर चुकून अवैध ठरला गेला तर त्यांनी न्यायालयात गेला, दाद मागितली, दाद त्याला त्या ठिकाणी मिळाली. मग ह्या प्रक्रियेसाठी जे कोण कारणीभूत असतील तर अशा कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का. कारण आमच्यावर जसं बारकाईने लक्ष आहे प्रशासनाचं, मग प्रशासन जर चुकत असेल तर प्रशासनावर कारवाई होणार का, झाली पाहिजे. ज्यावेळेस एवढी मोठी यंत्रणा, अगदी मतदार, नागरिक, उमेदवार, त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, निवडणूक आयोग, राज्य शासन, केंद्र शासन, एवढ्या 10-12 यंत्रणा आज कामाला लागल्यात. 10-12 यंत्रणांचं जर ही निवडणूक 20 दिवस पुढे गेली तर कालच्या दिवसापर्यंत जी काही प्रक्रिया जर घडली, सगळे झालेला खर्च हा कोणी भरायचा, आता कुणावर हा टाकायचा, हा कोणी सोसायचा, ह्याची माहिती मला आहे चांगली. म्हणून मी शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाने आपापलं काम चोखपणे केलं आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचं काम छानपैकी गावामध्ये केलं आहे. कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांना झोपा नाही आहेत. या मतदार यादीमध्ये एवढा गोंधळ घालून ठेवला आहे, प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 6मध्ये कळलं आहे की 5,500 मतदार जरी असतील तर प्रॅक्टिकलमध्ये ते मतदार प्रभागामध्ये नाही आहेत. त्याचं कारण असं आम्हाला सांगितलं गेलं होतं रेल्वेच्या पलीकडं एवढे मतदार आहेत, गांधणकेवढे एवढे मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 6मध्ये भैरबा चौकापासून रेल्वेच्या गेटपर्यंत दोन्ही बाजूने एवढे मतदार आहेत. परंतु प्रत्यक्षदर्शी ज्या प्रचाराला गेलो त्यावेळेस त्या विभागामध्ये जे 100% मतदान सांगत होते त्या ठिकाणी 50% सुद्धा मतदार नाही आहेत. मग हे मतदार आहेत कोण? आता हा शोध 20 दिवस आम्हाला मिळाला आहे, त्यांचा आम्ही बरोबर घेणार आहे. आणि राज ठाकरे साहेबांचं एक वाक्य मला चांगलं आठवते. आता राज ठाकरे साहेबांनी सांगितले की मतदार राजा हा देशाचा कणा आहे, तो चांगल्या आणि लोकांना निवडून आणतो. हे सगळं करत असताना प्रभाग क्रमांक 6मध्ये जर यदा कदाचित तेवढे मतदार नसतील आणि ते जर फुरसुंगीच्या प्रभाग 16मध्ये कुठेही राहिला असतील तरी मतदानाला आले तरी चालतील, काय हरकत नाही. परंतु ते मतदार जर पडताळणीमध्ये जर या जिल्ह्याच्या बाहेरचे, जिल्ह्यातले म्हणजे बेकरानगर, फुरसुंगी आणि उरुळदेवाची सोडून बाहेर जर असतील तर त्यांना नम्र विनंती आहे, मतदार राजा चुकीच्या कामाला फुरसुंगीमध्ये येऊ नको.
कारण तू पुरसुगीमध्ये त्या दिवसापुरता जर आला तर काहीतरी चुकीचं काम करून जाशील आणि तो दोष तुला मिळेल. आणि राज ठाकरे साहेबांचं वाक्य आठवलेलं पुन्हा रिपीट करतो, त्यांना मतदार राजा जो बाहेरचा आहे, ज्याचा पुरसुगीशी काही संबंध नाही आहे, जो फक्त मतदानासाठी येतो आहे, काही चोर उमेदवारांनी त्यांच्या फायद्यासाठी असे बाहेरचे मतदार फक्त निवडणुकीपुरती या ठिकाणी आणायचा प्रयत्न करतील. ते ट्रॅव्हलमध्ये आणतील, टेम्पोमध्ये आणतील, ट्रकमध्ये आणतील, क्रुझर गाडीमध्ये आणतील. आमचं बारकाईने लक्ष राहणार आहे प्रभागाच्या बाहेर. गावात गाड्या कुठनं येतात, कुठं जातात, कुठले लोक आले का, अशासाठी आमची यंत्रणा एकदम रेडी आहे. त्या मतदार राजाला विनंती, बाळा, बाई, बाबा, माता, भगिनी, चुकीच्या लोकांनी इथं राहत असताल, पुरसुंगीच्या 16 प्रभागामध्ये कुठेही असताल तरी मतदानाचा तुमचा अधिकार आहे. कारण तुमचं मतदान यदा कधी 6चं 8ला जाईल, 8चं 12ला जाईल, 12चं 1ला येईल, 1चं 16ला जाईल, इथपर्यंत ठीक आहे. परंतु ह्याच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तींनी गाव सोडून जर गेला असशील, इथं नसशील, परंतु तुझ्या जवळच्या उमेदवारांनी फायद्यासाठी जर तुला या ठिकाणी लावून घेतला असेल तर तुला हात जोडून परत एकदा विनंती आहे, इथं येऊन असं चुकीचं मतदान करू नको. सापडला तर मी सांगतो विशालांना हरपळे, मी त्याचा कार्यक्रम करणार, त्याला ठोकणार. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, कारण मी पोलिसांना सांगेल, साहेब हे पहा तुम्ही, हा मतदार इथं राहत नाही आणि हा मतदानाला आला आहे, हा मला गावात कधीच दिसला नाही. साहेब ह्याला तुम्ही ताब्यात घ्या, अशी विनंती आहे. ह्याची पडताळणी करा थोडी, आणि डॉक्युमेंटली ह्याचं आधार कार्ड, ह्याचं पॅन कार्ड, ह्याचं वोटिंग कार्ड, ह्याचं गॅसचं आणि ह्याच्या इतर जी काय माहिती आहे हे सगळी जुळते आहे का. कारण काही असे उमेदवार आहेत, चोर उमेदवार, हे काहीतरी एक डॉक्युमेंट मतदानापुरतं त्यांच्याजवळ ठेवून येत. आत्ता इथं आम्हाला माहिती आहेत ते उमेदवार, त्यांनी फक्त ते करावं. त्यांना विशालनाना काय चीज आहे ही मी त्यावेळेस तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे. मी माझ्यावर गुन्हा दाखल झाला, अटक झाली, मला जेलमध्ये 6 महिने सडायची जरी वेळ आली तरी मी जाईल, परंतु चुकीचं काम पुरसुंगीत होऊन देणार नाही. कारण जनता जनार्दन आहे, चांगल्या माणसाच्या जेव्हा त्यांना निवडून द्यायचं असतं प्रभागातल्या तर ते नक्कीच मतदान करतात, परंतु इतर लोकांमुळं बाहेरच्या ही प्रक्रिया उलटी ठरते. त्यामुळं विनंती आहे त्या मतदारांना, गावाच्या बाहेर असाल तर येऊ नका, गावात असाल तर तुमचं स्वागत आहे. नक्की मतदान कोणालाही करा, शेवटी लोकशाही आहे, मतदान गुप्त आहे, कोणालाही करा. परंतु हे मतदार जर टेम्पोने ट्रॅव्हलने आले, त्यांचा शोध घेतला जाईल, पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल, 2 कानफडे खाणक्याने टाकल्या जातील, आणि मग आमचा गुन्हा दाखल झाला तरी आम्ही तो सहन करू. त्याच्यावर आम्ही न्यायालयात दाद मागू आणि आम्ही पुरावा देऊ की हा माणूस इथं राहत नाही. मग मतदानाला कसा येतो ही तपासणी करण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे. धन्यवाद. नाना, आणखीन एक प्रश्न होता, जसं की आपण म्हणतोय होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार पण बरेच जण होते. परिस्थिती नसताना सुद्धा जनतेच्या सेवेसाठी, प्रभागातल्या विकासासाठी अपक्षमधून पुढे येत होते. खर्च भरपूर झालेला आहे, मात्र आता निवडणुकीचं जी प्रक्रिया आहे ते 20 दिवसावरती लांबवण्यात आली आहे, म्हणून कुठेतरी ते सुद्धा नाराज झाली आहे. त्यांच्याबद्दल काय सांगा. आता त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. कोण पक्षावर लढतंय, कोण अपक्ष लढतंय, कोणाला अपक्षाचे चिन्ह मिळतात, कोणाला पक्षाचे चिन्ह मिळतात, परंतु लोकशाही मार्गामध्ये ते सगळं काम करत असताना त्यांनासुद्धा उभं राहण्याचा अधिकार आहे. उभं राहत असताना मग आपण काय करतो की बाबा मतदार राजा आहे, मतदार राजापर्यंत आपण पोचतो, मतदान त्यांना मागतो, आव्हान करतो, त्या निवडणूक प्रक्रियेच्या काळामध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोचतो, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. परंतु हे सगळं करत असताना निवडणूक आयोगाने काही गाईडलाईन ठरवून दिल्यात खर्चाच्या, तिथपर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे तिथपर्यंत खर्च करण्याचा, तो आपल्याला करावाच लागतो, तो दाखवा पण लागतो. परंतु इतर ठिकाणी अगदी माझ्यासारखं जरी म्हटलं तरी थोडाफार खर्च 19-20 होतोच ना. हे काय मी नाही, हे पुरसुंगीतले नाही, हे भारतातला कुठलाही उमेदवार करतोच ना, त्याच्यामध्ये लपून काय बोलायचं कारण आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न निर्माण करता अपक्ष उमेदवाराचा, तर अपक्ष उमेदवार आता 20 दिवस पुढे आहेत, म्हणजे कुठेतरी 4 कार्यकर्ते सांभाळायचे म्हटलं, त्यांनी प्रचार करायचा म्हटला, त्यांना जेवण द्यावंच लागणार आहे. भले आपल्या घरी जेवण करा, आळण भाकरी घाला त्याला. आता खर्चाची मर्यादा आपल्याला वाढून देतील का नाही देतील हे माहीत नाही, परंतु हे जर दिली तर आनंद आहे, नाही दिली तर शेवटी आपल्या घरी जेवण करावं लागेल. मग अशा व्यक्तींबद्दल मी काहीतरी चुकीचं बोलावं अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्याकडनं हे चुकीचं वक्तव्य निघणार नाही. मी हुशार नगरसेवक नात्याने मला लोक माझ्याकडे पाहत आहेत, त्यामुळं मी काहीतरी वेगळं बोलावं, माझ्याकडनं हे चुकीचं होणार नाही. आणि पत्रकार म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की आपण लोकशाहीचे पाईक आहात, तुमच्याकडं 4था स्तंभ म्हणून पाहिलं जातं. चुकीच्या गोष्टी घडत असतील तर माझ्यासारख्या उमेदवाराच्या पाठीशी आपण 20 दिवसामध्ये यावं.
मी काय तुम्हाला दाखवतो पुरसुंगीमध्ये काय चुकीचं काढले ते आपण ऑथेंटिक पाहावं, त्याचा मी तुम्हाला हे देईल, पुरावा देईल. हा पुरावा जनतेसमोर आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून मांडावा, कारण तुमच्याकडे जनता एक वेगळ्या अपेक्षेने पाहत असते. जसं की तुम्ही आज जनतेसाठी या ऑफिसमध्ये आला आहे आणि जनतेला सांगताय की ही प्रक्रिया कशी पुढे गेली, का गेली, कशासाठी गेली, काय चुकीचं बरोबर आहे हे तुम्ही नागरिकांना पोचवायचं काम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करताय. त्याचप्रकारे एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला बोलवलं की नाना तुम्ही प्रतिक्रिया द्या, तर प्रतिक्रिया देत असताना या ठिकाणी मी प्रतिक्रिया ही नागरिकांच्यासाठी चांगली, योग्य आणि जी हिताची आहे, फायदेशीर आहे तीच दिली पाहिजे. चुकीचं काहीतरी वक्तव्य दिलं तर माझ्याकडे ज्या नजरेने अख्खं गाव पाहते ती मला विश्वासार्हता आहे ती कमी करायची नाही, मला चांगल्या पद्धतीने सामोरं जायचं. शेवटी हे सगळं करत असताना जरी मला जनतेने पाडलं तरी मी जनतेवर, मतदारांवर नाराज होणार नाही. परंतु मी काय जे 2002 सालापासून 2025च्या ह्या आजच्या दिवसापर्यंत काम करतो आहे, म्हणजे 20 दिवस अजून पुढं काम मी करणार आहे. आणि जर जनतेने मला नाकारलं मी काही नाराज होणार नाही, काय नाही, आपला कामधंदा बघणार, राजकारण सोडून देणार. खरं सांगतो तुम्हाला, मी भावनिक नाही करत मतदारांना, परंतु मी जे 20-25 वर्ष माझ्या कुटुंबाचे लक्ष देत नाही ते सोडून मी प्रभागासाठी, गावासाठी जे झटतो आहे त्याची मला जर पावती मतदार देणार नसतील तर मग शेवटी मी कायसाठी लढू. मी आपला कामधंदा, उद्योगधंदा बघणार, सगळं राजकारण सोडून देणार. कारण राजकारणात खूप व्यक्ती आहेत, गावासाठी खूप व्यक्ती आहेत, गावासाठी विकास कामं चांगली करणारे अजून खूप चांगली लोक आहेत गावामध्ये, त्यांच्याकडनं कामं त्या मतदारांनी करून घ्यावी. कारण मी ज्यासाठी झटतो आहे ती मला माझ्या कार्याची पावती जर मिळत नसेल तर मग मी का अजून पुढची 5 वर्ष वाट पाहायची. त्यापेक्षा पुढचे 5 वर्ष उद्योगधंदा, व्यवसाय, माझं कुटुंब आहे. आज तुम्हाला मी भावनिक नाही करेन, परंतु माझ्या घरी जा तुम्ही, माझ्या मिसेसला फक्त गुपचूप पाहून या, तिचा प्रचार दरम्यान पाय मोडला आहे, म्हणजे मला तिच्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही, पाहायला वेळ नाही. आणि मग मी जर अशा प्रक्रिया गावासाठी करत असेल, सुखात दुःखात, चांगल्यात वाईटात, सगळ्या गोष्टीला पुढे, आणि माझ्या कुटुंबाक मी लक्ष देत नाही, माझं कुटुंब आहे समजून मी त्यांची कामं करतो आहे. आणि जर मला त्याच्या कार्याची पावती मतदार देणार आहे तर 100% हे बी सांगतो तुम्हाला, प्रभाग क्रमांक 6मधून 90% जनता विशालनाना आरपेंच्या पाठीशी मतदानातून नक्कीच कळेल सगळ्यांना. परंतु असे मतदार चुकीचे जर ट्रॅव्हलनी आणि त्यांनी आणले आणि ते जर मतदान करायला गेले तर पत्रकार साहेब तुम्ही सांगा, मी त्याला हाणाव का नाही हाणाव. बाहेरचा मतदार जर आला तो काहीतरी चुकीचं करायला आला आहे कोणाचं तरी आमिष घेऊन, मग त्या ठिकाणी मला असं वागलंच पाहिजे. माझाही संविधानिक अधिकार आहे, मी तुम्हाला दाखवून देणार आहे हा मतदार, उदाहरणार्थ हा मतदार चुकीचा आहे, हा गावात राहत नाही, प्रभागात राहत नाही, बेकऱ्यामध्ये राहत नाही, पुरसुंगी गावात राहत नाही, उरुळीत राहत नाही, विशेच्या बाहेर म्हणजे कुठेतरी दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात राहतो आहे आणि मतदानापुरता पुरसुंगीत येतो आहे. तो कधी दिसला नाही. प्रचाराच्या दरम्यान एक माणूस तपासला आहे मी, मतदार एक तपासला आहे, माझे सगळे चेहरे लक्षात येत, प्रभाग क्रमांक 6मध्ये कोण कोण राहते. आणि मला जे फोन येतात ना प्रभागाच्या बाहेरचे 16पर्यंतचे, ते फोन करून सांगतायत, ते मला फोटो पाठवत आहेत, नाना मी तुमच्या प्रभागामध्ये मतदार आहे, या करा मला मतदान. तो मतदार मला गावातल्या म्हणूनच फोन करतो ना, जिल्ह्यातला तालुक्याच्या बाहेरचं का नाही करत. मला असं मतदानच नाही आणि त्याचं मतदानच नाही. मतदान यादीला आहे ना, पण तो इथं गावात वावरत नाही कधीच 8-10 वर्ष, तो फक्त मतदानालाच येतोय. अचानकपणे निर्माण झालेला मतदार अचानकपणे निर्माण झालेला मतदार कुठून आला त्याची सुद्धा यादी तयार केलेली आहे. मी 2 उमेदवारांना सांगतो माझ्या पुढच्या, जपून काम करा. हां, मी चोर असेल ना, मी चुकीचं काम केलं असेल ना, तर तुम्ही दाखवून द्या. तुम्ही काय काय चोरी केली आहे ना मतदानाची, जे काय त्या आरोप मतदार यादीतून फायनल मतदार यादीत जे केलं ना, शोधून काढले, फक्त असे मतदार येऊ देऊ. पत्रकार साहेब तुम्हाला सांगतो कार्यक्रम आहे त्याचा. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जे उद्याच्या 2 तारखेला मतदान होणार होतं ते उद्याच्या 2 तारखेला न होता येत्या 20 तारखेला ते मतदान होणार आहे. आणि 3 तारखेला जो निकाल होता तो उद्याच्या 3 तारखेला न होता येणाऱ्या 21 तारखेला तो निकाल लागणार आहे. मात्र या ठिकाणी जे पक्षाचे अधिकृत उमेदवार होते, अपक्ष काही उमेदवार होते ज्यांनी खर्च करून जनतेपर्यंत पोचले होते, त्यांना नाराज व्हायची गरज नाही. जनता निश्चितच त्या उमेदवारांबद्दल विचार करेल आणि उमेदवारांना प्रचार दरम्यान आणखी नागरिकांपर्यंत पोचण्याची संधी मिळालेली आहे अशी देखील माहिती शिवसेना उद्धव गटाचे अधिकृत असणारे उमेदवार विशालनाना हरपळे यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे. या भागामध्ये राहत नसताना देखील बाहेरचे मतदार या भागामध्ये येऊन मतदान करण्यास प्रयत्न केला तर अशाही मतदारांवरती आमचं बारकाईने लक्ष आहे. जो मतदार
पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये राहत नाही आहे, जो वेशीच्या बाहेर आहे, तो जर या ठिकाणी येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवरती कठोरात कठोर कारवाई नक्कीच करणार आणि अशा मतदारांना नक्कीच बारकाईने पाहणार आणि कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विशाल नाना आरपळे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, पुरसुंगी.